नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर 4 डिसेंबर वार आहे गुरुवार. तर या दिवशी आहे दत्त जयंती. तर प्रत्येकाने पारायण चालू केलं असेल, जरी तुम्ही पारायण केलं नसेल तरी पण तुम्ही ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घालू शकता. तर कुत्रा जो आहे तर हे श्री गुरुदेव दत्त यांचे 4 कुत्रे असतात. तुम्ही बघतच असाल की 4 कुत्र्यांचं महत्व म्हणजेच की 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असा या कुत्र्यांचा अर्थ होतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकटे दूर होण्यासाठी मग तुम्ही कुत्र्याला दत्त जयंतीच्या दिवशी एक पोळी मीठ न टाकता बनवायची आहे आणि एक पोळी तुम्ही खायला घालायची आहे, किंवा मग तुम्ही तांदळाची खीर पण तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता. ज्यामुळे काय होईल की तुमच्या आयुष्यातील जे संकटे असतील, ज्या अडचणी असतील तर त्या दूर होतात. एवढं महत्व मग कुत्र्यांना दिलं जातं हे तर सगळ्यांना माहितीच आहे. जर तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी शक्य नाही झालं तर तुम्ही मग पुढील कोणत्याही गुरुवारी एक पोळी खाऊ घालू शकता. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर 4 डिसेंबर वार आहे गुरुवार. तर या दिवशी आहे दत्त जयंती. तर प्रत्येकाने पारायण चालू केलं असेल, जरी तुम्ही पारायण केलं नसेल तरी पण तुम्ही ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घालू शकता. तर कुत्रा जो आहे तर हे श्री गुरुदेव दत्त यांचे 4 कुत्रे असतात. तुम्ही बघतच असाल की 4 कुत्र्यांचं महत्व म्हणजेच की 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असा या कुत्र्यांचा अर्थ होतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकटे दूर होण्यासाठी मग तुम्ही कुत्र्याला दत्त जयंतीच्या दिवशी एक पोळी मीठ न टाकता बनवायची आहे आणि एक पोळी तुम्ही खायला घालायची आहे, किंवा मग तुम्ही तांदळाची खीर पण तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता. ज्यामुळे काय होईल की तुमच्या आयुष्यातील जे संकटे असतील, ज्या अडचणी असतील तर त्या दूर होतात. एवढं महत्व मग कुत्र्यांना दिलं जातं हे तर सगळ्यांना माहितीच आहे. जर तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी शक्य नाही झालं तर तुम्ही मग पुढील कोणत्याही गुरुवारी एक पोळी खाऊ घालू शकता.